उद्याच्या दिवसात देखील मान्यवर मात्र संध्याकाळच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील या ग्राउंड वरती. त्यांचे देखील शुभ आगमन मात्र होताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसात देखील सकाळच्या सत्रात आपण प्रमुख पाहुणे देखील पाहायला मिळाले होते. चला प्लीज आपण देखील पंच आपण देखील ताकीद द्यायची आहे. खूप छान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला मात्र सुरुवात थोड्याच वेळात करता कारण पंचांचे मात्र ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले जातील थोड्याच वेळात. एका साईडला असेल टेनिस विश्वातील एक विरार, वसईतील एक जगतातला क्रिकेट जगतातील एक राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलाय भरत पाटील, आणि दुसऱ्या साईडला असेल अलंकार. जोडी मात्र मैदानात पाहायला मिळते. ओपनिंग बॅटर आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. एका साईडला भरत पाटील आणि दुसऱ्या साईडला असेल अलंकार. आणि गोलंदाजी मार्कवर असेल डेल्मॉन, एक अर्नाळाचा एक पाठीचा कडा म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलाय. रफ्तारकर राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. सर्वाधिक आतापर्यंत जास्तीत जास्त रफ्तारने चेंडू टाकणारा डेल्मॉन मात्र गोलंदाजी मार्कवर असेल. आज मात्र कागदीपत्र स्ट्रॉंग राहील का, या मैदानात स्ट्रॉंग राहील का, मोठा प्रश्नचिन्ह आहे. देऊया दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सुरुवात. आज भरत पाटीलचा जलवा मात्र नक्कीच पाहायला मिळेल का. खूप मोठ्या आशा आहेत या फलंदाजाकडून कारण वसई विरार मध्ये सर्वाधिक ज्याचं नाव घेतलं जातं टेनिस विश्वातील असा भरत पाटील स्ट्राइक इन वर. पहिला चेंडू या वेळेला हलक्याने फक्त दिशा देण्याचं काम केलं. पाहुणीच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. थोडासा फंबल झालाय परंतु एकच धाबा मिळेल. तिथे मात्र अलंकार टीर मध्ये असेल तो मात्र नक्कीच एक मिनिट थांबवतोय कारण की काही वेळामध्ये आपणा सर्वांचे लाडके लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर साहेबांचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय शिखरजी ठाकूर साहेब ढिंकीदादांचं आगमन या मैदानाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं आगमन मुख्य मंचावरती आपल्याला होत असताना थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळत आहेत. ग्रँड एंट्री आदरणीय सन्माननीय शिखरजी ठाकूर साहेब ढिंकीदादा यांचं आगमन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक इनवरती सध्या जर आपण पाहिलं तर अलंकार सिंग मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या जोडीला अक्षयजी मापनकर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आगमन या मैदानाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहे. सध्या आपण पाहू शकताय मान्यवरांचं प्रतिष्ठित आपण आगमन स्विंग अँड मिस. वेगवान चेंडू हाताळलात, जलद गतीने चेंडू मात्र फेकला गेलात आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. धावा धावफलकावरती 1 धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्की 2 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाव फलकावरती लागते. मी आधीच डेल्मॉनचा विचार केला तर रफ्तारकर राजा म्हणून त्याच्याकडे पाहिला गेलाय. आतापर्यंत 2 चेंडू फेस केलात परंतु दोन्ही चेंडू अप्रतिम हाताळल्यात धनंजयजी. नक्कीच ज्यांच्या प्रतीक्षेने आपण वाट पाहतात त्यांचं आगमन काही वेळामध्ये आपल्या मैदानाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहे. ओव्हर द विकेटने स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा आपण पाहिलं थोडंसं कट केलं, बॉलला खाली ठेवलं. डेल्मॉन या खेळाडूकडे श्रमता, या खेळाडूकडे ॲबिलिटी आहेत. डेल्मॉन गावद्या मैदानाच्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि भन्नाट वेग म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातात. रफ्तार किंग म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातात. अर्नाळा संघाला आतापर्यंत प्रवासापर्यंत या खेळाडूचा देखील तेवढाच महत्वाचा वाटा आहे. त्यामध्ये प्रमोद लिली असेल, त्यानंतर आपण पाहिलं असेल चार्ल्स गावदे या खेळाडूला, डॉन बिनका या खेळाडूला देखील आपण पाहिलं. तिथून मात्र संदीप खरवत यांना देखील आपण पाहिलं. राईट ओव्हर द विकेटनं षटकातील पुढील बॉल हवेमध्ये खेळला, इनफील्डला क्लिअर केला. अलंकार सिंगच्या बॅटमधून चेंडू परफेक्टली टायमिंग सहित बॉलला फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात रन 6. दर्जेदार सिक्सर. हम उस महान छत्रपति शिवाजी महाराज की औलाद है जिन्होंने मुगलों को घुटने मिला दिया. थँक्यू. आपल्या दिशेने आगमन होत असताना पाहायला मिळतात आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमीच क्रीडा क्षेत्रावरती प्रेम करणारा व्यक्तिमत्व आणि लेदर क्रिकेटपटू म्हणून आपण नेहमीच आदरणीय व्यक्तिमत्वांना पाहिलं आणि मुंबई प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आदरणीय सन्माननीय शिखरजी ठाकूर साहेबांना डिंकी दादा यांचं आगमन आपल्या मैदानाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळतात. त्यांच्या जोडीने आपण पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजन करते ललितजी मेहर आणि संपूर्ण टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. मंद मंद पावलाने आपल्या बास्केटच्या दिशेने पुन्हा आगमन हे आपल्याला पाहायला मिळतात आणि अलंकार सिंगचा फटका पाहिला ना तर खूप छान पद्धतीने
व्ही शेप मध्ये सरळ बॅटने क्रिकेटचा सौंदर्यपूर्वक फटका अलंकार सिंगच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. कशा प्रकारे व्ही शेप मध्ये फटका खेळायचा हे त्यांना दाखवून दिलेत. आणि डेल्मॉन म्हणजे ज्यावेळी डेल्मॉनची स्ट्रेंथ आहेत ना ती वेगवान आहेत, तर वेगवान पद्धतीने ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करतायत त्यावेळी सरळ बॅटने जो फटका असतो तो उत्तम असतो, तो मैदानाच्या मध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न अलंकारच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाला. नक्कीच नक्कीच यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय, परंतु फळीचा आणि चेंडूचा कुठलाही संबंध होताना पाहायला मिळत नाही. चेंडू जातोय यशवंतच्या हातात. यावेळेला डॉट चेंडू येतोय. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती लागतीये 7 धावा फलकावरती लागते. शेवटचा आणि अंतिम चेंडू कशा पद्धतीने अलंकार खेळताना पाहायला मिळेल. अलंकारच्या बॅट मधून एक मोठा फटका जरूर आलाय सर, परंतु ह्या वेळेला मात्र स्थिर राहायला गेलाय. आहे टेक्निकल रित्या बॅटिंग करण्याची क्षमता खेळाडूकडे आहेत, मात्र मैदानाच्या मध्ये स्वतःला दाखवावं लागणार आहेत. पुढील बॉल स्विंग अँड मिस. एक मोठा फटका खेळल्यानंतर तिथे मात्र बोलबाला राहिला. पहिल्या षटकामध्ये डेल्मॉन गावद्या मी कार रफ्तार किंग म्हणून मला ओळखलं गेलंय, त्याचं मुख्य प्रात्यक्षिकरण मैदानाच्या मध्ये दाखवलं आहे. आणि पहिल्या षटकामध्ये अलंकार सिंगला एका षटकानंतर तिथे मात्र रोखून धरण्यामध्ये यश लाभलं या गोलंदाजाला. आपल्या व्यासपीठाच्या दिशेने आगमन होत आहेत आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना नेहमीच पाहिलात अशा आपल्या सर्वांचे लाडके शिखरजी ठाकूर साहेबांचं आगमन होत आहे. डिंकीदादांचं आगमन आपल्या व्यासपीठावरती होत आहेत. वेलकम, स्वागत असेल, आगतम स्वागतम सुस्वागतम. चिखलडोंगरी चषक 2023 मध्ये दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि टाळ्यांच्या गजरामध्ये दादांचं स्वागत आपल्या व्यासपीठावरती झालंय. मॅचला सुरुवात देखील होत आहेत. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. वेलकम अक्षयजी मापनकर सर, आपलं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. त्यांच्या जोडीनं आपण पाहू शकतायत सगळे दाखल झाल्यात. थँक्यू. सामना मैदानाच्या मध्ये आपण पाहू शकतात. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघ आणि एका बाजूला आपण पहिला साईनाथ अर्नाळा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा धाव फलकावरती आल्यात. चार्ल्स गावद्या आणखीन एक खेळाडू आपल्याला अनुभवी आणि एक्सपिरियन्स खेळाडू मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंग वरती आपण पहिला भरत पाटील मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कालच्याच दिवसामध्ये आपण पाहिलं जुचंद्रीच्या नगरीमध्ये मुख्यमंत्री चषक एक मोठी स्पर्धा पार पडली. 12 बाईक्स त्या स्पर्धेमध्ये खास करून विशेषतः आपल्याला पारितोषिक पाहायला मिळालं आणि दुसऱ्या फेरीमध्ये तो पराभव स्वीकारावा लागला होता. अर्नाळा आणि कोपरी संघ जर आपण पाहिलं तर कॉम्बिनेशनने त्या मॅच मध्ये आपण खेळताना पाहिलं होतं. मात्र आज भरत पाटीलला स्वतःला इथे मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा सिद्ध करावं लागेल. नक्कीच सर, कागदीपत्र बराचसा स्ट्रॉंग आहे हा खेळाडू. आतापर्यंत बऱ्याचशा परिसरात जाऊन आपल्या गावाचं नाव बऱ्याच सारं मोठं केलं आहे या खेळाडूने. आता मात्र कागदीपत्र स्ट्रॉंग असून जाणार नाही. खऱ्या अर्थाने मैदानात स्ट्रॉंग व्हावं लागेल. 1 षटकाचा खेळ संपला सर आणि धावसंख्या फलकावरती लागतीये 7 धावा. नक्कीच 1 षटकाचा खेळ संपला गेला. 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क्स वरती चार्ल्स गावद्या वर्सेस भरत पाटील असा सामना रंगणार आहेत. पहिली मॅच पार पडली होती सर्वेश्वर चिखलडोंगरे आणि त्यांच्या विरुद्ध आपण संघाला पाहिलं होतं दुर्गेश 11 अर्नाळा. त्या मॅच मध्ये लक्षाचा पाठलाग करायचा होता 64 रन आणि 64 रनचा पाठलाग आपण करताना पाहिलं होतं मैदानाच्या आतमध्ये. तो संघ होता दुर्गेश 11 अर्नाळा संघाला. पहिल्याच बॉल वरती धूमधडाका. बॉलला मात्र उडवलाय भरत पाटीलचा ट्रेडमार्क शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात रन 6 सिक्सर. अशाच प्रकारे बॅटिंग करणं जाणतायत. मैदानाच्या मध्ये मोठा फटका कळलं जाणतायत आणि षटकारांना मात्र धावसंख्येला भर होत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 6 धावेने फ्लाइंग झालाय आणि जाऊन पोहोचलाय ती मात्र 13च्या घरामध्ये. चार्ल्स कडे अनुभव आहे, तो अनुभव मैदानाच्या मध्ये दाखवण्याची गरज. पण दुसऱ्या बाजूला भरत पाटील आहेत. एक ट्रेडमार्क शॉट त्यांच्या बॅटमधून आलाय. स्विंग अँड मिस थोडस लवकर पोझिशन मध्ये आले. लवकर स्ट्रोक खेळण्याचा तिथून मात्र मानस पाहायला मिळाला. चार्ल्सनं कमबॅक केलाय. एक तेरी तो एक मेरी ह्याच प्रत्यक्षिकाला मैदानाच्या मध्ये दाखवलं गेलंय. डॉट बॉल. नक्कीच 2 चेंडूचा खेळ झाला. एक जरूर मोठा फटका आलाय, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण गोलंदाजाने विचार केला तर पहिल्या शॉट पिचला तो चेंडू टाकला होता, नंतर आता मात्र थोडस कट करतोय. यावेळेला 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावर लागते 13 धावा. 13 रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. राईट उर्द विकेट गोलंदाज पुन्हा रेडी. त्यावेळेचा बॉल आपण पाहिला स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून तिथून मात्र पुढे आल्यात. डेल्मॉन या खेळाडूला आपण तिथून पाहू शकतात पुढे येत आहे. चेंडूवरती चेंडूला फील केला गेला. 1 धाव मिळाली आणि एका धावेने धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचतात 14 धावेवरती.
बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण पाहतायत चिखलडोंगरे चषक 2023 पहिलं वर्ष आपण पाहिलं त्या स्पर्धेचं अगदी खूप सुंदर पाहायला मिळालं होतं पहिलं पर्व आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतायत तर हा टेनिस क्रिकेटचा हंगाम आणि टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय आज या चिखलडोंगरे गावामध्ये रंगताना पाहायला मिळत आहेत अनेक लेदरपटू देखील आपण या गावामध्ये खेळताना पाहिलं लेदरचं क्रिकेट या गावामध्ये देखील खेळलं जातं चिखलडोंगरे गाव आणि खास करून आपण पाहिलं तर रलीजी मेहर सध्या आपल्या आहेत व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सन्माननीय शिखरजी ठाकूर साहेब डिंकी दादा यांचं नक्कीच या व्यासपीठावरती आगमन होताना आपण पाहिलं होतं ओव्हर द विकेट पुढील बॉल अलंकार सिंग आज नाही इम्प्रेस करू शकले प्रमोट केलं होतं लवकर मात्र आज मैदानाच्या आतमध्ये निराशाजनक बॅटिंग त्याने केलं आणि अलंकार सिंग पहिली विकेट मिळवून दिली फलंदाज बाद गॉन नेक्स्ट मॅच असेल मैदानाच्या आतमध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि त्यांच्या विपक्ष असेल एनसीसी नारंगी एकविरा नायगाव संघाला आमची विनंती आहे नम्रतेची विनंती आहे आपल्यासाठी भरपूर वेळ इथे घेतलेला आहे इथे आपले उपस्थित झाले असेल तर आपण लगेचच दर्शवायचे आहेत कारण की बरोबर 4 षटक झाल्यानंतर 5व्या षटकामध्ये तुम्हाला टॉस साठी यायचंच आहे कारण की आधी इथून 1 ते 1.5 तास उशिरा इथून वाट पाहिली गेलेत त्यामुळे एकविरा नायगावला ही आमची नम्रतेची विनंती असणार आहे प्रथमेश शोगे बंटी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवत असताना पाहायला मिळतात एक इनिंग प्रथमेशची नक्कीच डोळ्यासमोर होते ती जुचंद्रच्या मैदानावरती आपण पाहिली होती प्रथमेशला आणि ती इनिंग अगदी कासार वडवलीच्या त्या विरुद्ध संघाच्या दरम्यान खास करून आयुष शेखच्या त्या संघाच्या विरुद्ध आली होती तर तिथून आज प्रथमेश शोगेला संधी दिली गेली वनडाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतोय गोलंदाजी मार्क्सवरती पुन्हा चार्ल्स गावद्या राईट ओव्हर द विकेट पुढील बॉल हॅवेलचा बॉल खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग मध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये झेल घेतला गेलाय आणखीन एक विकेट मिळवून दिली शॉर्ट बॉलला नाही समाधान घेऊ शकले फलंदाज प्रथमेश शोगे इथून मात्र शून्यावरती बाद सत्यनारायण कोपरी संघ जाऊन पोहोचला गेल्या फलकावरती 14 धावा 2 लॉस विकेट नक्कीच पाहायला मिळते भरत पाटील अजून देखील नॉन स्ट्राईक वर सभ्य राहायला गेलाय त्याच्या फळीतून जरूर एक मोठा फटका आलाय परंतु इथे मात्र न्यूम्य बॅटर मैदानात येतोय राजेश ओगे यावेळेला राजेश ओगेची बॅट झळकणं फार गरजेचं असेल कारण तो मात्र स्ट्राईक वर असेल कारण 2 विकेट आतापर्यंत पवेलियनच्या आसऱ्याला जरूर आल्यात धाव संख्या फलकावरती लागते 14 धावा 1.3 चेंडूचा 1.5 चेंडूचा खेळ मात्र संपला गेलाय शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला पाहायला मिळेल कशा पद्धतीने हा शेवटचा चेंडू हाताळेल मोठा प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर मात्र शेवटच्या चेंडू मागे पाहायला मिळेल खूप छान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते चिखलडोंगरी चषक 2023 चा रणसंग्राम आजचा सलग दुसरा दिवस एक गाव एक संघाचा फॉर्मॅट आज आपण पाहायला मिळेल शेवटचा आणि अंतिम चेंडू ह्या षटकातला एका साईडला असेल श्री सत्यनारायण कोपरी संघ एक स्टार संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय तर दुसऱ्या साईडला साईनाथ अर्नाळा हा देखील तेवढा स्टार संघ आहे दोन्ही बलाढ्य संघ आहेत दोन्ही मातबर संघ आहेत दोन्ही संघातील एक जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात इथे मात्र ऑन हॅट्रिक वर असेल 2 डब्ल्यू आतापर्यंत उभारल्यात इथे मात्र डब्ल्यू येणं फार गरजेचं असेल साईनाथ अर्नाळा या संघासाठी पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम चेंडू ह्या षटकातला इथे मात्र स्लोवर चेंडू होता क्या बात आहे चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे थोडासा खाली राहतोय गुणाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे धनंजयजी काय म्हणतील या षटकाविषयी या षटकाचा विचार केला तर 2 गडी मात्र पवेलियनच्या आसऱ्याला गेले आहेत आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय होती माहिती का पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर तिथून मोमेंटम शिप होतं कोपरीच्या बाजूने भरत पाटील यांचं जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक येण्यावरती राहणं हे कुठेतरी धोकादायक आहे पण दुसऱ्या बाजूने बॅट्समॅनला काय करायचं आहे म्हणजे डोकं असून चालत नाही पण डोक्याचा वापरच पण करायचा असतो ना क्रिकेटचा खेळच असा आहे क्रिकेटचा खेळ फक्त ताकदीने आणि बॅटिंगने नाही खेळला जात तर तो डोक्याने खेळला जातो बुद्धिमत्ताने खेळला जातोय ज्याचं बुद्धी योग्य रीतीने वापरेल तोच क्रिकेटच्या खेळामध्ये जिंकणार आहे तर तीच बुद्धी तुम्हाला मैदानाच्या मध्ये वापरायचा माइंड सेट वापरायचा आहे डीजेकडे जाऊयात एक सुपर हिट सॉन्ग घेऊया आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने सर्वेश्वर चिखलडोंगर प्रेझेंट बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते
वेलकम बॅक. थँक्यू विजय. श्री चिखलडुंगरी चषक 2023 मध्ये सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं करूया वेलकम. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र स्ट्रायकिंगवर असेल भरत पाटील. इथे मात्र त्याच्या फळीतून एक जरूर मोठा फटका खेचलाय, परंतु इथे मात्र तो बराच कालावधीनंतर स्ट्रायकिंगवर येतोय. डेल्मॉन पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन आला आणि आपल्या संघातर्फे तिसरं षटक घेऊन 2 षटकाचा खेळ संपला गेलाय. 14 धावसंख्या फलकावरती लागते. इथे मात्र 2 लॉस विकेट मात्र पाहायला मिळतात. नक्कीच. आणि एकेवेळा नायगाव संघ विशाल कोहली जर दाखल झाला असेल तर आपण या प्लीज आपली उपस्थिती दर्शवायची आहे, कारण की यानंतर तुमचाच मॅच असणार आहे, त्यामुळे ती विनंती असणार. नारंगी संघ इथे उपस्थित आहेत. डेल्मॉन गाव द्या. मातीची विकेट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. इथून मात्र खूप छान पद्धतीने चेंडू आतापर्यंत हाताळले गेला आहे. डेल्मॉन कडे वेग आहे, डेल्मॉन कडे रफ्तार आहेत आणि डेल्मॉनचा टप्पा जर पाहिला ना तर सध्या योग्य दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये माझ्यासमोर कुठलाही बॅट्समॅन असला तरी देखील थांबवण्याची क्षमता, थांबवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. ते सध्या डेल्मॉन गाव द्या मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतात. चिराग नक्कीच नक्कीच त्याच्याकडे सातत्यपूर्व गोलंदाजी करणं फार गरजेचं होतं आणि ती गरज मात्र ते पुरवताना पाहायला मिळते. डेल्मॉन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे मात्र आखू टप्प्याचा चेंडू होता, नाही फेकू शकले चेंडूला. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते. आल्यात 2 बॅक टू बॅक डॉट चेंडू सर. आणि आणखीन एक गोष्ट होती, म्हणजे पहिल्या मॅच मध्ये 64 धावा सेफ नव्हत्या मैदानावरती. सर्वेश्वर चिखलडोंगरे संघाने 63 बनवले होते, पण 64 धावा सेफ नव्हत्या. 64 धावांचा पाठलाग झाला होता. तर या पद्धतीनं कोपरी संघ काय विचार करतोय, मनामध्ये 5 षटक्यामध्ये काय टोटल चालले आहेत आपल्या गोलंदाजासाठी, बँक बॅलन्ससाठी, त्याच्यावरती देखील चर्चा होणार आहेत. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पुन्हा खेळायचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळायचा होता. चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित नाही संपर्क झाला. 1 धाव मिळतात एका धावेशिवाय दुसरं काही नाही. आतापर्यंत 2.3 षटक खेळ संपला ना, बरोबर 15 चेंडूचा. तर 15 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त सायनाथ अर्नाळा संघानं 15 धावा खर्च केल्यात. म्हणजे षटकार 2 षटकार येऊन देखील बाकीच्या चेंडूवरती 10 चेंडूचं विश्लेषण केलं ना तर त्या 10 ते 12 चेंडूवरती धावा आहेत त्या कमी प्रमाणात पाहायला मिळाल्या. चिराग नक्कीच नक्कीच कमी प्रमाणात धावसंख्येचा डोंगर आतापर्यंत उभारताना पाहायला मिळत. कारण आतापर्यंत पाहिलं तर गेल्या मॅचचा विचार केला तर या ग्राउंडची प्लस पॉईंट काय ना तर वाऱ्याचा ज्योत मोठ्या प्रमाणात आहे धनंजयजी. आणि आता मात्र तो वाऱ्याचा ज्योत आहे खरा, पण चेंडू काय बॅटिंगच्या टप्प्यावर येत नाहीयेत. नक्कीच वाऱ्याचा झोत आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतात राजेश शोके ते देखील पाहण्यासारखं असेल, कारण की लेफ्ट हँड बॅट्समॅन आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण याच मैदानावरती पाहिलं होतं लेफ्ट हँड बॅट्समॅन सिद्धेशची ती इनिंग पहा. सिद्धेश टेंबीपाडा गावातील खेळाडू आणि त्याने काल इम्प्रेसिव्ह कामगिरी करून दाखवली होती त्या हवेच्या विरुद्ध दिशेने. राजेश शोके सध्या पुन्हा ऍक्शन नाही तर फ्रंट फूट बॅक फूट ओळखणं गरजेचं आहे. तुमच्या पायाची हालचाल असणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे आणि अशा प्रकारे गोलंदाजी करणं जाणतायत. सायनाथ अर्नाळा संघ आज आपल्यामध्ये असलेला अनुभव आणि गोलंदाज चार्ल्सने दाखवलेली आतापर्यंत अचूकता आणि मैदानाच्या आतमध्ये डेल्मॉनचं आतापर्यंत वेगावरती नियंत्रण, ह्या सर्व काही गोष्ट क्रिकेटमध्ये मायने ठेवतात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत डेल्मॉन गावद्याची पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच डेल्मॉनचा विचार केला तर 4 चेंडू त्याने हाताळलेत आणि 1च धावा खर्च केलाय. पुन्हा एकदा डेल्मॉन. इथे मात्र फुलचा फटका खेळायचा होता, नाही बॅटीचं एलिमिनेशन ओपन करू शकलं. इथे मात्र पुन्हा एकदा येतोय डॉट चेंडू. गुलाबाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि कौतुक का करायचं कमी आहे तर मोठे फटके नाही खेळू देत. दोन्ही बॅट्समॅन काय करतात माहिती का, तिथून मोठ्या फटक्यात सगळी जातात. सिंगल डबल क्रिकेटचं रोटेशन, म्हणून म्हटलं क्रिकेट हा खेळ आहे तो बुद्धीमध्येच आहे. प्रत्येक वेळी षटकार चौकारानं क्रिकेट खेळलं जातं असं बऱ्याच वेळा नाही होत. म्हणून मी म्हणतो ना की क्रिकेटचा खेळ तुमच्या माइंडचा खेळ आहे. माइंडनेच खेळला जातोय. बुद्धिबळाचा खेळ जसा माइंडने खेळला जातो तसा क्रिकेटचा खेळ हा देखील माइंडनेच खेळला जातोय. या षटकातील बॉल क्रमांक शेवटचा आहे. बाहेर चेंज घेतोय, चेंडू पाठीमागे चालला. तिथून मात्र आणखीन एक चेंडू डॉट आलाय. 3 षटक फक्त आणि फक्त 15 धावा श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघासाठी धोक्याची घंटा वाजू लागलाय, कारण की 3 षटकामध्ये फक्त 15 धावा झाल्यात. आता 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्यापूर्वी आपण जाऊया डीजे ऑपरेटर कडे, ऐकूया त्यांचं मधुर संगीत. बहुजन विकास आघाडीचा बहुजन विकास आघाडीचा निर्णय करायचा आप्पांचा जोर इथं फक्त शेट्टीचा. निर्णय करायचा आप्पांचा जोर इथं फक्त शेट्टीचा. थँक्यू थँक्यू सर. डेल्मॉनचा विचार केला तर त्याने 12 चेंडू फेस केलेत आणि 12 चेंडू मागे फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केले.
काय गोलंदाजी केली, लाजवाब गोलंदाजी. गोलंदाजीचा तो टप्पा नियंत्रण असणं फार गरजेचं होतं आणि तो टप्पा मात्र नियंत्रण मात्र डासवून दिलं नाहीये. गोलंदाजीचं कौतुक मात्र करावंच लागेल. ह्या म्हणजे मात्र गोलंदाज असेल गोलंदाजी ट्रॅक वरती थोड्याच वेळात आपलं नाव मात्र कळवलं जाईल. 3 षटकाचा खेळ संपलाय, 15 धावसंख्या फलकावरती लागते. 2 लॉस मात्र नक्कीच पाहायला मिळते धनंजयजी. परंतु इथे मात्र चांगली स्पर्धा पाहायला मिळते. खूप छान आयोजन, खूप छान नियोजन. चिखलडोंगरी चषक 2023 चा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. आणि आणखीन एक गोलंदाज करण वैद्य यांना घेऊन आलात मैदानाच्या मध्ये, कारण की 3 षटकांचा जो स्पेल आहे ना तो साईनाथ अर्नाळा संघाच्याच नावावरती आहे. 3 षटकांमध्ये 2 मोठे फटके, 2 षटकार येऊन देखील धावा ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त 15च्या घरामध्ये आहेत. म्हणजे 18 चेंडूचा खेळ संपलाय तर 18 चेंडू मध्ये चिराग जर विचार केला ना तर 2 चेंडूवरती 2 षटकारांनी फक्त 12 होत्या. म्हणजे 16 चेंडू मध्ये धावा आहेत ना तर फक्त 3 धावा आल्या होत्या. तर इथून आता कोपरी संघाला आपल्या डावपे चेंज करावे लागणार आहेत, रणनीती चेंज करावी लागेल. पाठीमागे काय गोष्टी घडल्यात त्याचा विचार करत राहिलेत तर षटकामध्ये धावा येणं थोडंसं कठीण आहे. तो विचार तुम्हाला थोडासा मागे ठेवायचा आहे. इथून 2 षटकामध्ये काय गोष्टी करायच्या आहेत त्याच्यावरती चालायचं आहे. सध्या मैदानाच्या मध्ये भरत पाटील स्ट्रायकिंग वरती आहेत. 1 षटका ज्याने ठोकलाय, सोडून दिलाय बॉल. या बॉलचा बॉल पंच वळतात, वाईट बॉलचा इशारा करतायत कारण की स्क्वेअर चेंडूचा मारा झालाय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू गेलाय आणि तिथून मात्र आपण पाहिलं पंच हर्षद वैद्य आमच्यापर्यंत व्हायलात. वाईट बॉलचा इशारा करत असताना धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यानंतर होणारा मॅच आहेत एनसीसी नारंगीचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स नायगाव. बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न, अजूनही मात्र तंत्रशुद्ध बॅटिंग नाही पाहायला मिळत. सरळ चेंडू मात्र विकेट तिथून आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतात. 3.1 चेंडू 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मातीची विकेट, सुंदर विकेट सर्वेश्वर चिखल डोंगरेसह आपण पाहता ते सुंदर आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल फटका खेळला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न, तिथून मात्र प्रमोद लिली करतायत. प्रमोद लिली जोपर्यंत चेंडूला बॅकअप करतील तोपर्यंत फक्त 1 धाव येत आहेत आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 17च्या घरामध्ये. आणि कालच्या दिवसामध्ये चिराग एक गोष्ट पाहिली होती, या मैदानावरती कमी धावा भरपूर कमी संघाने बनवल्या होत्या, म्हणजे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न, कारण की हवेचा फ्लो इतका या मैदानावरती आहे ना की चेंडू बॅट मध्ये आल्यानंतर सीमारेषा बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. तर त्याविरुद्ध मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे खेळ होतोय त्याच्यावरती चर्चा होणार आहे. नक्कीच तुम्ही दरवेळेस म्हणत असतात क्रिकेटमध्ये 2 प्लॅन असणं फार गरजेचं आहे, ए प्लॅन आणि बी प्लॅन. परंतु इथे मात्र ए प्लॅन तुमचा फसला गेला, बी प्लॅन करणं फार गरजेचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, तिथे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षण नसेल, चेंडू चाललाय. इथे मात्र पंचांचे सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले जातील की हा येतोय चौकार. हा चौकार येणं फार गरजेचं होतं धनंजयजी आणि इथे मात्र महत्वपूर्ण क्षणी आलाय, महत्वपूर्ण चौकार. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गगणार हाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गगणार हाय, मंत्र गगणार थँक्यू. आणि म्हणजे संपूर्ण चिराग अनालिसिस केलं ना तर 3 ते 4 वेळा अशा संधी होत्या कोपरी संघाकडे जिथे बॅट फिरवली गेले. म्हणजे बाकीच्या चेंडूवरती थोडंसं डिफेन्सिव्ह पद्धतीने क्रिकेट, थोडंसं सावध क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. आता राजेश शोगे या चेंडूवरती थोडंसं आक्रमण केलं आणि आक्रमण करणं भाग आहेत. क्रिकेटचा खेळ जसा आहे, तुम्हाला आक्रमण करायचं आहे मैदानाच्या मध्ये, ते आक्रमण पाहायला मिळालं होतं. पुन्हा एकदा बॅट स्लॅश करायचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागच्या दिशेने तिथून मात्र झेल घेतला गेलाय. सुंदर झेल पाहायला मिळालात चार्ल्स गावद्यांच्या माध्यमातून. आणखीन एक विकेट मिळाले. राजेश शोगे बॅक टू डग आउट गॉन. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. थँक्यू. आणखी एक महत्वाची गोष्ट चिराग काय माहिती का, पहिले तुमचे 2 ते 3 बॅट्समॅन असतात ना ते ज्यावेळी बाद होतात, ते ज्यावेळी जास्तीत जास्त चेंडू खेळतात त्यावेळी दबाव आणि दडपण असं तुमच्यावरती वाढताना पाहायला मिळतात. कोपरी संघाच्या माध्यमातून काय घडल्यात त्याच गोष्टी घडल्यात. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, तर मैदानाच्या मध्ये तुम्हाला स्ट्रॉंग खेळ दाखवावा लागतो. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे, प्रत्येक दिवस प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन काहीतरी करायचं असतं. म्हणजे हिरो बनण्याची संधी तुम्हाला क्रिकेटमुळेच मिळाल्यात आणि हिरो बनायचं असेल तर एक चांगली इनिंग तुम्हाला पेश करणं गरजेचं असेल. कारण की अनेक वेळा आपल्या नावाचा गाजावाजा होत असतो. तो गाजावाजा का होत असतो तर आपण एखादी साकारलेली इनिंग, ती इनिंग तुमची खूप महत्वाची असतात. आणि अशा वेळी अक्षय पाटील मैदानाच्या मध्ये आलात. एक हार्ड हिटर बॅट्समॅन जरूर आहेत, मात्र मैदानाच्या मध्ये पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतायत. त्यांच्या विरुद्ध करण मैदानाच्या मध्ये आहेत. करणची आतापर्यंत लयबद्ध, कंजूसी, नियंत्रणबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच एक सत्यनारायण कोपरी संघाचा एक पाया आहे ना, तोच आतापर्यंत थोडंसं वाटचाल खेळतोय. कारण 9 चेंडू 10 धावेचे खेळतोय भरत पाटील, नॉन स्ट्रायकर असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. इथे मात्र पायाकडे चेंडू होता परंतु थोडासा बाहेर आहे असं पंच मात्र दर्शवतायत. इथे मात्र पुन्हा एकदा येतोय डॉट चेंडू. काय कमालीची गोलंदाजी करतायत गोलंदाज. म्हणून नाईसली क्रिकेटर म्हणून तुम्ही ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये येतात ना त्यावेळी तुमचा माइंड असतो तो फ्रेश मूड तुमचा खूप महत्वाचा असतो. म्हणजे बाकीच्या जबाबदारी
नक्कीच एका गोष्टीची मी चर्चा करणारच आहे या चेंडू नंतर, ती गोष्ट खूप महत्वाची आहे. षटकातील पुढील बॉल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये खेळला, झेलची संधी, तिथून मात्र झेल ड्रॉप झालाय. काहीच आज पत्ते काम करत नाही कोपरी संघाचे, बॅट्समॅन देखील नाही काम करत मैदानाच्या आतमध्ये. झेल मागे ड्रॉप झाला होता आणि अशा वेळी धावा आहेत फक्त आणि फक्त 4 षटक, 24 बॉल 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू आहेत. काय घडतं काय बिघडतंय हे ऐकण्यापूर्वी आपण जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकत सुमधुर संगीत. थँक्यू. एकविरा नायगाव संघ, चला तुम्हाला चौथी ते 5व्या वेळ विनंती केली जातात. तरी आपल्या मुले संघ दाखल झालेत. एका बाजूला आहेत मिस्टर गौतम पाटील आमच्या व्यासपीठावरती आहेत. टॉस आहे तो टॉसच्या दिशेने आपण वळणार आहोत. काही वेळामध्ये या षटकानंतर जो नाणेफेकीचा गोल आहे तो नाणेफेकीचा गोल केला जाईल. आदरणीय सन्माननीय शिखरजी ठाकूर साहेब डिंकी दादा यांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आहेत तिथे उपस्थित. एकविरा नायगाव आणि त्यांच्या विरुद्ध विपक्ष असेल एनसीसी नारंगी. एका बाजूला आकाश मांगेला, गौतम पाटील, हेमेंद्र मांगेला, धीरज पाटील हे खेळाडू आपल्याला खेळताना मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला स्टारकास्ट एकविरा नायगाव संघाकडे देखील आहेत. तर त्या स्टारकाच्या दिशेने आपण जाणार आहोत. संदीप करवत, वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स खेळाडू. पहिला चेंडू पहिल्याच बॉलला उडवला, फटका फसला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणे अगोदर झेल, तिथून मात्र ड्रॉप झालाय. म्हणून म्हटलं आज जे काही पत्ते आहेत ते मैदानाच्या आतमध्ये नाही काम करत. आतापर्यंत माइंडसेट तो जो ज्या प्रकारे व्हायला हवा तो नाही पाहायला मिळाला चिराग, आणि आतापर्यंत रोखून धरलाय कोपरी संघाला अक्षरशः. 4.1 चेंडू 21 धावा धावफलकावरती फक्त लगावल्या गेल्या. नक्की भरत पाटील एक जीवदान जरूर मिळालंय. ते जीवदानाचा मात्र फायदा घेईल का भरत पाटील? 21 धावा फलकावरती लागतायत. 4.1 चेंडूचा जरूर खेळ झालाय. अजूनपर्यंत 5 चेंडू बाकी असेल. या 5 चेंडू मागे 2 जरी मोठे फटके आले ना तरी मात्र सामना अटीतटीचा होऊ शकतो. पुन्हा एकदा इथे मात्र टप्पा खेळायचा होता परंतु चांगला चेंडू आहे, सन्मान दिला गेलाय. इथे मात्र बॅटीची कडा लागते, तिथे मात्र गलवितामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. परत पाटीलकडे स्ट्राईक असेल. धावसंख्या अजून देखील स्थिर राहिले गेली आहे 21 अंकावरती. आणि थोडस प्रेक्षक वर्ग देखील शांत मंदावलेला दिसतो, कारण की षटकार चौकारांची जी आतिषबाजी व्हायला हवी ना दुपारच्या सत्रामध्ये ती आज नाही पाहायला मिळाली. त्यामुळे थोडस प्रेक्षक वर्ग देखील नाराज झालाय. हवेमध्ये स्ट्रोक खेळला, पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथून आहे. चेंडू सीमारेषा बाहेर. मी आधी म्हटलं हवेचा झोका आहे, तुम्ही फटके खेळल्यानंतर चेंडू सीमारेषा बाहेर जाणार आहेत. भरत पाटीलच्या बॅटमधून आलाय हा षटकार. 6. थँक्यू. बऱ्याच वेळानंतर हा षटकार आला. या इनिंग मधील तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की यापूर्वी आपण पाहिलं तर एक षटकार आला होता तो 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर, म्हणजे बरोबर 7व्या बॉलवरती आला होता. आणि आता जो षटकार आला तो मैदानाच्या आतमध्ये 4.3 चेंडू म्हणजे बरोबर 27व्या चेंडूवरती तो षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 7 आणि 27 मध्ये डिफरन्स जर पाहिला ना तर 20 चेंडूचा डिफरन्स आहे. हे सांगणं प्रेक्षकांना अगदी गरजेचं आहे. पुढील बॉल संदीप करवत, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र खेळला, गॅपमध्ये चेंडू चालला, निघून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, तिथून एक धाव घेतला, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. फेकी झालाय चार्ल्स कडे, चार्ल्स चिते चेंडूला गॅदर करतायत आणि अशा प्रकारे आपण पाहिलं खेळाडू मात्र तिथून मात्र धावचीच्या स्वरूपानं मैदानाच्या बाहेर जात असताना अक्षय पाटीलला आपण यांना पाहू शकतायत. धावा धावफलकावरती 1 ने जाऊन पोहोचल्यात. त्या 28 धावा, 4.4 चेंडू, धावसंख्या 28 रन. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहणार आहोत नारंगीच्या मैदानावरती 2 लाखाची भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. आणि अनेक वेळा अनेक खेळाडूवरती नजर देखील त्या स्पर्धेमध्ये असणार आहेत. आपला परफॉर्मन्स, आपला क्लास, पैसा बालो हो पुण्यात रोखून. म्हणून मी म्हटलं संदीप करवत द मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू. अनेक वेळा या खेळाडूला पाहिलाय, जुन्या जाणता खेळाडू आहेत. आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेळा म्हणजे असं चढ उतार संदीप करवत यांनी पाहिलेलेच आहेत. आणि असा एक खेळाडू आहेत या टेनिस क्रिकेटची सेवा करताना नेहमीच आपण या खेळाडूला पाहिलाय. तो खेळाडू अर्नाळा गावचा संदीप करवत मैदानाच्या आतमध्ये. सुंदर गोलंदाजी कोपरी संघाला आपण पाहिलं तर संपूर्ण डाव आहे तो फक्त 28 धाब्यांवरतीच रोखला गेलाय. 29 धाब्यांचं लक्ष आहे. अनेक प्रेक्षकांवर सध्या तिथे चर्चा रंगली होती की चांगली धावसंख्या होईल, मात्र कोपरी संघ तो माइंडसेट पहिल्या मॅच मध्ये नाही पाहायला मिळाला. फक्त 28 झाल्यात आणि 30 बॉल मध्ये 29 धावा बनवायच्या मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा कशा प्रकारे चेस होतील त्याच्याकडे आपण लक्ष टाकणार आहोत. तो पूर्वी टॉस आहे, तो टॉसच्या दिशेने आपण जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व शिखरजी ठाकूर साहेब डिंकी दादा यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. नायगाव संघाचे कॅप्टन आहेत, नारंगी संघाचे कॅप्टन आहेत. आपण जाऊया टॉसच्या दिशेने.
आदरणीय व्यक्तिमत्व शिखरजी ठाकूर साहेब ढिंके दादांच्या सोबतचे टॉस 5 षटकांचा सामना. छापा म्हटलं यानी की हेड म्हटलं आणि एनसीसी नारंगी संघाच्या बाजूने टॉस गेलात. दादा विनंती असेल दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण व्यासपीठावरती मार्गस्थ व्हावं. नक्कीच गौतम पाटील आहेत टॉस जिंकलेला. काय डिसिजन आहेत? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणार समोरचा संघ एकविरा नायगाव संघ आहेत. तर एकविरा नायगाव संघाला 5 षटकामध्ये कमीत कमी किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त कमीचं टार्गेट ठेवायला आम्ही प्रयत्न करू त्यांचे. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आयोजन आणि नियोजन पाहिल्यानंतर? आता चिखलडोंगरी खूप फॉर्मला पण आहे आणि चांगला आता त्यांचा गेम पण सुधरत चाललाय. असंच पुढे खेळत राहा तुम्ही. आणि आयोजन नियोजन त्यांचं भरपूर वेळेला खूप त्यांचं गाव पण त्यांना सपोर्ट करत असतं नेहमी. आणि व्यवस्थित त्यांनी खेळपट्टी बनवलेली आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गौतम पाटील यांना आपण पाहिलं, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात. टॉस झालाय. एनसीसी नारंगी विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर चिराग. आम्ही करत आहोत चिखलडोंगरी चषक 2023 रणसंघ आपल्याला पाहायला मिळतं. सर्वांना एकदा शुभ दुपार. घड्याळाच्या दृष्टीने जर विचार केला तर 2:26 होत आहेत. यावेळेला चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला असेल श्री सत्यनारायण कोपरी संघ आणि विपक्ष आहेत साईनाथ अर्नाळा संघ. श्री कोपरी या संघांना आज मात्र चांगली फलंदाजी करू शकला नाहीये, परंतु गोलंदाज चांगली करणे खूप गरजेचं असेल. यावेळेला साईनाथ अर्नाळे या संघाने गोलंदाजी फार खूप छान केलाय, परंतु इथे मात्र फलंदाजी छान करणं गरजेचं असेल. दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून. इथे मात्र एका साईडला असेल मंदार भोईर आपण असेल तर आपण यायचंय. मंदार भोईर आपला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घेण्यासाठी आपण यायचंय. मंदार या मैदानावरती असेल तर मंदारला विनंती असेल आपण लगेच यायचंय. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. सामन्याच्या दिशेने आपण जाणार आहोत. 29 धावांचं लक्ष मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. आणि पहिलं षटक संघाच्या वतीनं राजेश ओगे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चार्ल्स एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रिचर्ड्स हा खेळाडू मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टेक्निकल साऊंड सिस्टम असेल. हे दोन खेळाडू अनुभवी आपण खेळाडू पाहतात. चार्ल्स गावद्या मैदानाच्या मध्ये, तर त्याच्या विपक्ष आपण पाहतात राजेश ओगे. जर्सी क्रमांक 32 परिधान केलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष मोठं नाही पण फाईट मोठी पाहायला मिळेल का? इथून बॅटल रंगेल का? संघर्ष तो क्रिकेटचा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल का? त्याच्यावरती चर्चा होणार आहे. राजेशचा पहिला चेंडू चालसाठी कोलवंटाबाईचा बॉल आहे. पहिला चेंडू मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अक्षय पाटील चेंडूवरती येतात. चेंडूला फील्ड केला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा खेळ म्हणून मी म्हटलं की तुम्हाला त्या माइंडसेटने खेळायचं आहे. समोरच्या संघाने जर तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केलाय तर तिथून देखील चांगली गोलंदाजी आपली होणं गरजेचं आहे. त्या मैदानाच्या मध्ये पुन्हा पाहायला मिळेल का? राजेश ओगे षटकातील दुसरा बॉल. खाली राहिला मातीची विकेट आहे. मातीच्या विकेटवरती थोडंसं समजून घेणं चिराग आता कठीण आहेत, कारण की बरेचसे खेळाडू आहेत ना ते वसे तालुक्यातील बरेचसे संघ आहेत, बरेचसे खेळाडू आहेत ते जास्तीत जास्त सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवरती खेळत आहेत. त्यामुळे मातीची विकेटची सवय भरपूर खेळाडूंना नाही. चिराग नक्कीच आता मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त टुर्नामेंट आहेत ना सर, ते मातीच्या पिचवर होत असतात. इथे मात्र मोठा फटका आलाय. क्या बात आहे. चेंडूला मात्र पूर्णपणे फेकून देण्याचं काम केलंय. हा येतोय बिग ब्लास्ट षटकार. चालच्या बॅट मधून पहिले 2 चेंडूवरती जरी थांबवलं मात्र तिसऱ्या बॉलवरती थांबण्यासाठी मी इथे मात्र थांबणार नाही ते त्यांना दाखवून दिलाय. षटकार ठोकलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढून खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट केला क्षेत्ररक्षकाला. नाही चान्स. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. मिळतात रन 4. आधी बँक बॅलन्स कमी आणि त्याच्यामध्ये धावा खर्च झाला 4. अर्नाळा चांगल्या माइंडसेटने साईनाथ अर्नाळाचा संघ चांगल्या माइंडसेटने मैदानाच्या मध्ये खेळतोय. तंत्र शुद्ध खेळ कसा करायचा हे आतापर्यंत दाखवून दिलं चार्ल्स गावदा या खेळाडूंना.
पुन्हा थांबून खेळण्याचा प्रयत्न तिथून मात्र क्रिश कारभारी या खेळाडूला आपण पाहू शकतो चेंडूवरती आलाय चेंडूला मात्र फील्ड केला गेलाय एक धाव तोपर्यंत मिळतायत एका धाबीने मात्र धावसंख्या भर होता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या 11 धाबींवरती चेंडूचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला गेला 5 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 11 धावा राजेश शोगे स्ट्रायकिंग वरती बॅटर आपण पाहिलं तर रिचर्ड यावेळी आपण पाहतो ऑफस्टॉपच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न तिथून मात्र डायरेक्ट हिटची संधी होती फेकी झाली होती आता थोडीशी लांब झालाय एकदा तो त्यावेळी चेंडूवरती कंप्लीट केले गेलेत षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय धावा धावफलकावरती बनवले गेले 12 ऐकत डीजेचं एक सुपर हिट सॉंग प्रत्येक खेळाडूची चर्चा नक्कीच रंगते कारण की क्रिकेटचा खेळच असा आहे क्रिकेटचा खेळ तुम्हाला ओळख देतो क्रिकेटचा खेळ तुम्हाला मान सन्मान देतो आणि क्रिकेटची सेवा करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला चांगला खेळ करायचा असो ज्या वेळी तुम्ही चांगला खेळ कराल ना त्या वेळीच फक्त तुमच्या नावाची चर्चा होणार आहे आणि आज करण्यात या बहुजन विकास आघाडी प्रेझेंट चिखलडोंगरेच्या मैदानावरती चर्चा सध्या रंगलाय त्या नावाची मैदानाच्या मध्ये आणखीन एक गोष्ट होती मैदानाच्या मध्ये समीर सारखा खेळाडू होता बॅटिंग लाईनअप मध्ये वापरणं तिथून गरजेचं होतं का अनेक खेळाडू होते या संघामध्ये मात्र तो थोडासा युजलेस तिथून मात्र परफॉर्मन्स नाही पाहायला मिळाला जे खेळाडू होते त्यांना पुढे आणण्याचं काम केलं आणि तिथून मात्र त्या धावा फक्त रोखल्या गेल्या 29च्या घरामध्ये टार्गेट 29 पाहायला मिळालं होतं समीर कासारे आल्यात कालच्या दिवसामध्ये त्या मुख्यमंत्री चषक 12 बाईट्स या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं खेळाडूला 6 बॉलमध्ये 6 धाब्यात डिपेंड करत असताना हवेमध्ये चेंडू खेळला अलंकार चेंडूवरती येतोय तिथून झेल पासून भरपूर दूर राहिलाय आज काहीच कामी येत नाहीत आधी बॅटिंग नाही का मिळाली गोलंदाजी देखील नाही का मिळाली आणि आता फिल्डिंग देखील साथ नाही देत आणि अशा वेळी आपण पाहिलं तर चिराग आज सर्व काही जे पत्ते आहेत ना ते कोपरी संघाचे नाही चालले नक्कीच आज मात्र कुठेतरी अडचणीत सापडले की काय असं म्हणायला काही हरकत नाहीये पण इथे मात्र चाल मिळते एक साईन तरनाळे या संघाला खूप छान खेळ मैदानात पाहायला मिळतो मी आधीच म्हटलं होतं दोन्ही संघ बलाढ्य आहेत दोन्ही संघ मातबर आहेत परंतु आता मात्र खऱ्या अर्थाने कोण कोणावर बाहेर पडेल तेवढंच पाहणं गरजेचं असेल इथे मात्र पंचांचे सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले गेले आहेत एक धाव कंप्लीट केली गेले एका धावने धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचले गेल्या फलकावरती 15 धावा येस डेफिनेटली 50 धावा असतात तर चिराग एक चांगली मॅच पाहायला मिळाली असती पण 50 धाब्यांच्या अगोदर पोहोचण्यासाठी तिथून मात्र बॅट्समॅननं धावा बनवणं तेवढं गरजेचं होतं त्या पाहायला मिळाल्या नाहीत 29चं टार्गेट आहे 29चं टार्गेट आहे एक लोएस्ट स्कोर आतापर्यंत या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळालाय स्लॉग स्वीप व्हाट अ शॉट टायमिंग साइड टेक्निक साइड टॅलेंट साइड या बॉलला फेकून दिलाय चार्ल्स गावद्या एक्सपिरियन्स कॅम्पेनर त्याच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पलीकडे 6 रन थँक्यू अर्नाळा की गाडी अभिरम पंपम अर्नाळाची गाडी आता वेगाने चालली आणि अर्नाळा संघ का एका मोठ्या खेळाडू वृत्तीनं मैदानाच्या मध्ये खेळतोय त्याचं मुख्य उदाहरण आणि अर्नाळाचे खेळाडू सध्या चार्ल्स गावद्या कशा प्रकारे इनिंग फेस करायची ना ते चार्ल्स गावद्यांच्याकडून पाहण्यासारखे आहेत इनिंग कशा प्रकारे खेळायची कधी आक्रमण करायचं हे प्रॉपरली माहित आहे चार्ल्सला आणि आतापर्यंत मैदानाच्या मध्ये त्याने उत्तुंग षटकार ठोकल्यात धावा 21च्या घरामध्ये बॅकवुडला गेले स्लॅश केलं व्हाट अ शॉट लेदर क्रिकेट मध्ये जास्तीत जास्त वेळ आपण पाहतात पॉईंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न होत असतो आता इथून मात्र टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहिलं तर फटका खेळलाय चेंडू सीमारेषा पलीकडे गेलायत आणि 4 धावा या चेंडूवरती मिळतायत धावा धावफलकावरती 25 फक्त 4 धाव्यांची मैदानाच्या मध्ये गरज आहे थँक्यू सध्या तर युट्यूबला देखील बॅटल रंगला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक चार्ट्स आहेत बरोबर आपण पाहिलं तर डिका स्पोर्ट्स लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपण पाहतो तिथे देखील चर्चा रंगल्यात कारण की अनेक जण तुम्हाला पाहत असतात अनेक जण तुम्हाला तुमच्यासाठी टाइम देत असतात तर खेळ प्रचंड चांगला होणं गरजेचं असतं इनसाइड आउट मॅच फिनिश होईल यात काही शंका नाही चेंडू सीमारेषा पलीकडे 5 षटकांचा अवधी नाही लागला फक्त 1.5 चेंडू 11 बॉल मध्ये ही मॅच जिंकलाय साईना तरनाळा संघाने आपला दबदबा आपलं वर्चस्व काय आहे या टेनिस क्रिकेटमध्ये ते पुन्हा दाखवून दिलंय आणि साईना तरनाळा संघानं हा मॅचला जिंकलाय ते देखील एकही विकेट गेली नाहीत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो चार्ल्सला देणार चार्ल्स आपण यायचं लगेच शिखर ठाकूर साहेब आहेत डिंकी दादा चार्ल्स विनंती असेल आपण यायचं लगेच कारण की डिंकी दादा